हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. या एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे, या पेपर फर्स्टमध्ये मॅक्झिमम स्कोर करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण पेपर फर्स्टचा तुमचा स्कोर जितका जास्त होईल तितके तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे वाढत असतात. मग या पेपर फर्स्टचा अभ्यास करत असताना एक पॉईंट तुम्ही समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे MS सेट डिपार्टमेंटने 2018 साली नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केला होता. तेव्हापासून ते 2024चा MS सेट एक्झाम कंडक्ट झाला तोपर्यंत अनेक क्वेश्चन पेपर MS सेट डिपार्टमेंटने त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल करून दिलेले आहेत. हे क्वेश्चन पेपर जर बारकाईने ॲनालाइज केलं तर एक पॉईंट आपल्याला क्लिअर होतो की क्वेश्चन पेपरमध्ये असंख्य पॉईंट असे आहेत जे दरवर्षी रिपीट होत असतात आणि तेच पॉईंट 2025च्या MS सेट एक्झाममध्ये देखील तुम्हाला पाहायला भेटू शकतात. मग त्या पॉईंटचा प्रॉपर वेनी तुम्ही अभ्यास करून गेलं पाहिजे, जेणेकरून त्या पॉईंटवर जर एक्झामला क्वेश्चन आला तर तुम्हाला इझिली त्याचा आन्सर देता येईल आणि पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करता येईल. मग आज आपण हेच पाहणार आहोत की पेपर फर्स्टमध्ये जे काही 10 युनिट आहेत त्या 10 युनिटचा जो काही सिलेबस त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे त्या सिलेबसनुसार असे कुठले पॉईंट आहेत जे एक्झामला 100% येतात आणि 100% येऊ शकतात. त्या पॉईंटचा आज आपण प्रॉपर वेनी ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे एक्झामचा अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही 8 तास अभ्यास करताय का 1 तास अभ्यास करताय हे महत्त्वाचं नाही आहे. कुठल्या टॉपिकचा अभ्यास करताय हे महत्त्वाचं असतं. मग आज आपण तेच टॉपिक पाहणार आहोत जे एक्झामिनेशनमध्ये फ्रिक्वेंटली रिपीट होताना दिसतात आणि 2025मध्ये देखील त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी आजचं लेसन प्रॉपर वेनी पहा. जर तुम्ही आज मी सांगितलेल्या टॉपिकचा अभ्यास केला नसेल तर एकदा त्या टॉपिकचा अभ्यास प्रॉपर वेनी करून जा. डेफिनेटली एक्झामला फायदा होऊ शकतो. सो फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड हे पहा, आज आपण या ठिकाणी MS सेट एक्झामचे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट ॲनालिसिस करणार आहोत. त्यांचा सिलेबस आहे तो तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेला आहे. त्या सिलेबसमधील कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत जे एक्झामला दरवर्षी येतात ते पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाटलंच तर हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवा, नंतर या पॉईंटचा प्रॉपर वेनी अभ्यास तुम्ही करून जा. ठीक आहे, आणि आजचं लेसन बनवण्याचा हेतू हाच आहे की तुमच्याकडे टाईम आता लिमिटेड आहे. म्हणजे एक्झाम कधी होणार हे तुम्हाला माहिती आहे, 15 जून 2025ला एक्झाम होणार आहे, बरोबर. मग आजपासून 15 जूनपर्यंत तुम्ही कुठल्या पॉईंटला फोकस केलं पाहिजे हे देखील तुम्हाला कळायला पाहिजे. सिलेबसमध्ये असंख्य कंटेंट तुम्हाला दिलेला आहे. सर्वच कंटेंट तुम्ही पाहत बसले तर महत्त्वाचा कंटेंट स्किप होऊ शकतो. म्हणून जो महत्त्वाचा कंटेंट आज मी तुम्हाला सांगणार आहे तो कंटेंट आधी प्रिपेअर करा, त्यानंतर उरलेले पॉईंट असतील ते तुम्ही प्रिपेअर करू शकता, बरोबर ना. ठीक आहे, म्हणजे लिमिटेड तुमच्याकडे टाईम अवेलेबल आहे, त्या अनुषंगाने हे पॉईंट मी तुम्हाला आज सांगणार आहे. ते पॉईंट प्रॉपरली कव्हर करून जा. साधे एक्झाम्पल, जसं शेतकरी पहा, शेतकरीकडे जर पाणी लिमिटेड असेल, पाण्याची कमतरता असेल तर तो देखील ठिबक सिंचनचा वापर करतो आणि जे झाड आहे, जे रोप आहे त्या रोपाच्या डायरेक्ट खोडाजवळच पाणी देतो. जो पॉईंट आहे तो फाइंड आउट करतो आणि तिथेच पाणी देतो. म्हणजे शेतकऱ्याकडे जर लिमिटेड पाणी असेल तर तो देखील जे झाड असेल त्या झाडावर फोकस करतो. तसंच तुमच्याकडे आता लिमिटेड टाईम आहे, तुम्ही पूर्ण सिलेबस पाहणं योग्य नाही आहे. सिलेबसमधील काही पॉईंट आहेत तेच प्रॉपर वेनी तुम्ही कव्हर करून गेले पाहिजे. ते कव्हर झाल्यानंतर तुम्ही बाकीचे पॉईंट पाहिले तरी पण हरकत नाही आहे. सिंपल. तरी पहा, युनिट नंबर फर्स्ट आहे. युनिट नंबर फर्स्टपासून आपण सुरू करूया. रिपीट कराल, अतिशय महत्त्वाचे पॉईंट मी सांगतोय, सर्वच पॉईंट सांगत नाही. ॲक्च्युली सर्व सिलेबस महत्त्वाचा असतो, पण लिमिटेड टाईममध्ये तुम्ही ते पॉईंट प्रॉपर वेनी करून गेले पाहिजे. त्या अनुषंगाने जे अतिशय महत्त्वाचे म्हणतो आपण तेच सांगतोय. जे एक्झामला फ्रिक्वेंटली रिपीट होतात तेच पॉईंट मी या ठिकाणी सांगणार आहे. नाहीतर सिलेबस अख्खाच महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर टीचिंग ॲप्टिट्यूडमधील जो पॉईंट नंबर फर्स्ट आहे, या पॉईंट नंबर फर्स्टमधील लेवल ऑफ टीचिंग हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. अंडरस्टँडिंग लेवल असेल, मेमरी लेवल असेल किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवल असेल किंवा ऑटोनॉमस लेवल असेल, या सर्व लेवल प्रॉपर वेनी कव्हर करून जा. एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो.
लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स यावर जास्त काही एक्झामला क्वेश्चन येत नाही, पण टाइप्स ऑफ लर्नर यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. हे प्रॉपर कव्हर करून जा. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग, मग यामध्ये लर्नर संदर्भात काय फॅक्टर असतील, टीचर संदर्भात काय फॅक्टर असतील, हे फक्त एकदा पाहून जा. यावर क्वेश्चन एक्झामला येण्याचे चान्सेस कमी आहेत. मी अतिशय महत्त्वाचं सांगतो की जे टॉपिक एक्झामला येतातच असे पॉईंट मी हायलाईट करतोय. बाकी ॲक्च्युली सर्वच पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन येत असतो, पण त्यातल्या त्यात महत्त्वाचे कुठले हे सांगतोय. तर टीचिंग ॲप्टिट्यूडमधील फर्स्ट पॉईंट सांगितलं तुम्हाला, लेवल ऑफ टीचिंग अतिशय महत्त्वाचं आहे, करून जायचाच आहे. टाइप्स ऑफ लर्नर अतिशय महत्त्वाचा आहे, एक्झामला क्वेश्चन येतो, करून जायचाच. त्यानंतर मेथड्स ऑफ टीचिंग हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. यामध्ये स्वयं असेल, स्वयंप्रभा असेल, मॉक असेल, ऑनलाईन काही टेक्निक असतील, ऑफलाईन काही टेक्निक असतील, या सर्व टेक्निक प्रॉपर वेने कव्हरच करून जा. यावर 100% एक्झामला क्वेश्चन येत असतो. सिंपल रिपीट करतो, लेवल ऑफ टीचिंग, टाइप्स ऑफ लर्नर, त्यानंतर मेथड्स ऑफ टीचिंग. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत टीचिंग ॲप्टिट्यूडचे, त्यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. त्यानंतर इव्हॅल्युएशन सिस्टीम यावर एक्झामला क्वेश्चन येतो. मग टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन, ठीक आहे, सुमेटिव्ह असेल, फॉर्मेटिव्ह असेल, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या सर्व पद्धती प्रॉपर वेने कव्हर करून जा, एक्झामला क्वेश्चन येत असतो. सिंपल म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट अंडर तुम्हाला 4 पॉईंट सांगितले, ते 4 पॉईंट प्रॉपर वेने कव्हरच करून जा. ते झाल्यानंतर बाकीचे पॉईंट कव्हर करा. सर्वच सिलेबस महत्त्वाचं आहे, पण अतिशय महत्त्वाचे पॉईंट कुठले ते तुम्हाला हायलाईट केलेले आहेत. त्यानंतर युनिट नंबर 2 यामध्ये रिसर्चची कन्सेप्ट आहे ना, त्या कन्सेप्टवर एक क्वेश्चन एक्झामला येतो. कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. फक्त बेसिक रिसर्च म्हणजे काय नाही, रिसर्च संदर्भात वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात, त्या सर्व कन्सेप्ट प्रॉपर वेने कव्हर करून जा, एक्झामला क्वेश्चन येतो. त्यानंतर 100 आणि 202% अतिशय महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे टाइप्स ऑफ रिसर्च. 110% क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. टाइप्स ऑफ रिसर्च हा पॉईंट स्किप करून जाता कामा नये. टोटल 30 ते 32 टाईप आहेत, हे सर्व प्रॉपर वेने कव्हर करून जा, एक्झामला क्वेश्चन येतोच. त्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च यावर देखील एक्झामला क्वेश्चन येतो, पण टाइप्स ऑफ रिसर्च यामधील सर्व कन्सेप्ट जर तुम्ही प्रॉपर वेने समजून घेतल्या तर हा पॉईंट तुमचा ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जाईल मेथड ऑफ रिसर्चचा. त्यानंतर स्टेप ऑफ रिसर्च 202% एक्झामला क्वेश्चन येणारच, ठीक आहे. हा पॉईंट प्रॉपर वेने कव्हर करून गेलाच पाहिजे. स्टेप म्हणजे काय 12-13 स्टेप इतकाच नाही. स्टेप ऑफ रिसर्च हा पॉईंट एकदम वाईड पॉईंट आहे, तो प्रॉपर वेने तुम्ही कव्हर करून गेले पाहिजे. आपण आपल्या कोर्समध्ये जवळपास 13 ते 14 लेसनमध्ये स्टेप ऑफ रिसर्च हा सिंगल पॉईंट कव्हर केलेला आहे. म्हणून एक म्हणू शकतो वाईड पॉईंट आहे, मोठा पॉईंट आहे, प्रॉपर वेने कव्हर करून जा, क्वेश्चन 100 आणि 202% येणार आहे, ठीक आहे. आता अतिशय महत्त्वाचे पॉईंट सांगितलेत. पहिली कन्सेप्ट ऑफ रिसर्च, नंतर टाइप्स ऑफ रिसर्च, त्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च अँड स्टेप ऑफ रिसर्च यावर क्वेश्चन येतो आणि यावर्षी पण तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. सिंपल. आता कॉम्प्रिहेन्शन तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवा. प्रॅक्टिसमध्ये फक्त डेली एक कुठलाही कॉम्प्रिहेन्शन घ्या, ते सोडवत जा, जेणेकरून तुमचा वाचण्याचा स्पीड वाढेल, जो पॅरेग्राफ आहे तो समजून घेण्याचा स्पीड वाढेल, ठीक आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही डेली बेसिसवर करू शकता. त्यानंतर कम्युनिकेशनची कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टवर एक्झामला क्वेश्चन येत असतो. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन 100 आणि 202% क्वेश्चन येणार. याआधी खूप वेळा क्वेश्चन आलेले आहेत, यावर्षी पण क्वेश्चन येऊ शकतो. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन स्किप पॉईंट करू नका, महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर एलिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन यावर पण एक्झामला क्वेश्चन येतो. व्हर्बल, नॉन व्हर्बल हे सर्व पॉईंट ॲक्च्युली टाइप्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये कव्हर होतात. तुम्ही टाइप्स ऑफ कम्युनिकेशन डीपमध्ये अभ्यास करून गेले तर हा देखील पॉईंट त्या ठिकाणी तुमचा कव्हर होऊन जाईल. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झामला क्वेश्चन येत असतो. आणि एक वेगळा पॉईंट तो म्हणजे प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, जो सिलेबसमध्ये त्यांनी पॉईंटच मेन्शन केलेला नाही आहे, पण त्यावर देखील एक्झामला क्वेश्चन येत असतो. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन हा पॉईंट मिस करून जाता कामा नये, एक्झामला क्वेश्चन येतो, इन फ्युचर देखील क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. यामध्ये न्यूमेरिकल रिझनिंग असेल, ठीक आहे, नंबर सिरीज असेल, इथं फ्रॅक्शन असेल, डिस्टन्स असेल, रेशो असेल, हे सर्व पॉईंट प्रॉपर वेने कव्हर करून जा. मग थोडं काय तुम्हाला बेसिक मॅथ येत असेल तर ते प्रॉपर वेने तुम्ही कव्हर करून जा. बाकी MSCT एक्झामला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात हे आपण कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही कोर्स लावला असेल तर मॅथमॅटिकल रिझनिंगबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं प्रॉपर वेने त्या ठिकाणी सर्व पॉईंट कव्हर होऊन जातील, ठीक आहे. बाकी मॅथचं असं काही नाही ठरलेलं फॉर्मॅट, या ठिकाणी फक्त नंबर सिरीज आहे, त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. बाकी लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ या दोघांचं मिक्सचर करून एक्झामला क्वेश्चन येत असतो. सिंपल. आता नेक्स्ट आहे लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगमध्ये ना इंडियन लॉजिक हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे.
इंडियन लॉजिक म्हणजे इथच्या खालचा पॉईंट, इथून खालचा, ठीक आहे, सर्व हा या इंडियन लॉजिकवर एक्झामला क्वेश्चन येतो. किती? 2 क्वेश्चन येतात आणि यावरचे सर्व पॉईंटवर 3 क्वेश्चन येतात. टोटल 5 क्वेश्चन अशा पद्धतीचे असतात. मग इंडियन लॉजिक हा जो पॉईंट आहे म्हणजे प्रमाण असतील, स्ट्रक्चर ऑफ काइंड ऑफ अनुमान असेल, ठीक आहे, किंवा इंडियन लॉजिकची कन्सेप्ट असेल, यावर 110% एक्झामला क्वेश्चन येईल. एक नाही अर्धी 2 येतील. हे प्रॉपरली तुम्ही कव्हर करून जा. बाकी व्हेन डायग्रामवर एक्झामला 100 आणि 202% क्वेश्चन येतो, दरवर्षी आलेला आहे, इन फ्युचर देखील येणार आहे. हा देखील पॉईंट कव्हर करून जा. सिंपल. बाकी या पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन येईल उरलेला, ठीक आहे. मग याच्यामध्ये फ्लक्च्युएशन आहे. काही वेळेस ते मोड अँड फिगरवर क्वेश्चन विचारतात, काही वेळेस क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनवर क्वेश्चन विचारतात. हे थोडंसं म्हणू शकतो फ्लेक्झिबल आहे. पण व्हेन डायग्राम हा फिक्स पॉईंट आहे, क्वेश्चन येणारच. आणि इंडियन लॉजिकवर 2 क्वेश्चन 100 आणि 202% येणार. इंडियन लॉजिक हा पॉईंट प्रॉपरली कव्हर करून जा. कन्सेप्च्युअल पॉईंट आहे. जर तुम्ही कोर्स जॉईन केलेला असेल तर हा पॉईंट तुमचा त्या ठिकाणी प्रॉपरली कव्हर झाला असेल. फक्त कोर्समध्ये जेवढं सांगितलं तेवढं जरी करून गेले तरी सफिशियंट आहे. बाकी काही करण्याची गरज नाही आहे इंडियन लॉजिकबद्दल. आणि पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हालाही कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या नंबरवर मेसेज करा. पेपर फर्स्टचा जो कोर्स आहे त्या कोर्सबद्दल तुम्हाला प्रॉपर वे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. त्यामध्ये पेपर फर्स्ट तुमचा डिटेलमध्ये कव्हर करून दिला जातो. प्रॅक्टिस देखील त्या ठिकाणी कव्हर करून घेतली जाईल. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. हा सिलेबस देखील तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे जर तुम्ही कोर्स लावला असेल तर. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचं लेसन मी प्रोव्हाइड करत आहे. डाटा इंटरप्रिटेशन यामध्ये सांगण्यासारखं जास्त काही नाही. या ठिकाणी फक्त एक पॉईंट लक्षात घ्या. NTUGC नेटला डाटा इंटरप्रिटेशन ज्या पद्धतीने विचारतात त्या पद्धतीने MS सेटला डाटा इंटरप्रिटेशनवर क्वेश्चन येत नाही. MS सेट एक्झामला 3 क्वेश्चनचा एक DI आणि 2 क्वेश्चनचा आणखी एक DI असे 2 DI MS सेट एक्झामला येत असतात. तसं NTUGC नेटला एकच DI असतो 5 क्वेश्चनचा. तसं सेट एक्झाममध्ये 2 DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन येतात. 3 क्वेश्चनचा एक सेपरेट असतो आणि 2 क्वेश्चनचा एक सेपरेट असतो. याबद्दल देखील प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर वगैरे पाहून तुम्ही प्रॉपरली ॲनालाइज करून अभ्यास करू शकता. बाकी याचे स्ट्रक्चर असं फिक्स नाही आहे. प्रॉफिट अँड लॉसवर कधी क्वेश्चन विचारतात, कधी इन्कम अँड एक्सपेन्सेसवर क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. असे सर्व टाईपचे DI तुम्ही सोडून जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये जर्नल ॲब्रिव्हिएशन 110% एक्झामला क्वेश्चन येत असतो. बेसिक ऑफ इंटरनेट यामध्ये टाईप्स ऑफ कॉम्प्युटर असेल, ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटरची मेमरी असेल त्यावर एक्झामला क्वेश्चन येतो. इन फ्युचर देखील क्वेश्चन येणार आहे. म्हणजेच कॉम्प्युटरची मेमरीचे टाईप्स सर्व 10-12 टाईप्स आहेत ते प्रॉपरली कव्हर करून जा, ठीक आहे. त्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल मेमरी, रॅम, रोम सर्व प्रॉपरली कव्हर करून जा. क्वेश्चन येतो. ईमेल आहे पहा, ईमेलची कन्सेप्ट आहे ती प्रॉपरली समजून घ्या. BCC वाला कोण असतो, बरोबर ना. नंतर वाला कोण असतो, नंतर ब्लॅक कार्बन कॉपी जे असेल ते सर्व काय असतं, ठीक आहे. BB वाला कोण असतो, हे सर्व प्रॉपरली कव्हर करून जा. एक्झामला क्वेश्चन येत असतो. इन फ्युचर देखील क्वेश्चन येऊ शकतो. यामध्ये ITC मध्ये ना जो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म 110% क्वेश्चन येणार. टाईप्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी 110% एक्झामला क्वेश्चन येणार. आणि बेसिक ऑफ इंटरनेट यावर 110% एक्झामला क्वेश्चन येणार, ठीक आहे. हे मी मनानेच सांगत नाही. आत्तापर्यंत जे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत MS सेटचे त्यांचं बारकाईने ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच्या बेसवर आजचं लेसन मी प्रोव्हाइड करतोय, ठीक आहे. ICT अँड गव्हर्नन्स यामध्ये ICT संदर्भात जे काही रोल असतील, रेग्युलेशन असतील त्या संदर्भात प्रॉपरली गोष्टी कव्हर करून जा. सिंपल. त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट हा एक असा पॉईंट आहे की या पॉईंटच्या सर्वच पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत आणि मिक्स नेचरचे क्वेश्चन आहेत. मग यामध्ये त्यातल्या त्यात जर विचार केला तर फर्स्ट पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. इन फ्युचर देखील क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट यावर क्वेश्चन येत असतो. अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी सिम्पल कन्सेप्ट आहे, फक्त समजून घ्या. क्वेश्चन आला तर येऊ शकतो, बाकी जास्त काही चान्सेस नाही आहेत. हे महत्त्वाचं आहे. इन्व्हायरमेंटल इश्यू 110% एक्झामला क्वेश्चन येतो. यामध्ये एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, त्यांचं मेजरमेंट असेल, ठीक आहे. हे प्रॉपर वेने कव्हर करून जा. वॉटर पोल्युशन कशामध्ये मोजतात, एअर पोल्युशन कशामध्ये मोजतात, नॉईज पोल्युशनचे स्टँडर्ड काय आहेत ते सर्व प्रॉपर वेने कव्हर करून जा. एक्झामला क्वेश्चन येतो, ठीक आहे. त्यानंतर नॅचरल हझार्ड कुठल्या प्रकारचे आहेत प्रॉपर वेने कव्हर करून जा. एक्झामला क्वेश्चन येतो. आणि इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट
1986 हा ॲक्ट आहे ना, हा प्रॉपर वेने कव्हर करून जा. यावर पण एक्झामला क्वेश्चन येत असतो. क्योटो प्रोटोकॉल असेल, पॅरिस ॲग्रीमेंट असेल, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेल किंवा रिओ सुमित असेल. ॲक्च्युली इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे ना, यातलं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस ॲग्रीमेंट हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. यावर एक्झामला क्वेश्चन येतो आणि बेसिक क्वेश्चन असतो इयर वगैरे, ठीक आहे, किंवा हा प्रोटोकॉल कशाशी निगडीत आहे ते कव्हर करून जा. ठीक आहे, मी कोर्समध्ये प्रॉपर विनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला प्रोव्हाइड झालेच असतील. त्यानंतर हायर एज्युकेशन, जो आपला शेवटचा 10 नंबरचा युनिट आहे. हायर एज्युकेशनमध्ये वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत पहा हायर एज्युकेशन संदर्भात. ते सर्व इन्स्टिट्यूट त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही प्रॉपर वेने कव्हर करून गेलेच पाहिजे. आता मध्ये फर्स्ट पॉईंट आहे इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन ॲन्शियंट इंडिया, म्हणजे प्री इंडिपेंडंट आणि पोस्ट इंडिपेंडंट. ठीक आहे, हे जे पॉईंट आहेत हे प्रॉपर वेने कव्हर करून जा. ॲन्शियंट इंडियामध्ये गुरुकुल असेल, ठीक आहे, किंवा अदर काही इन्स्टिट्यूट असतील, मग त्यामध्ये वल्लभ्य असेल, तक्षशिला असेल, ठीक आहे, हे सर्व इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रॉपर वेने कव्हर करून गेलं पाहिजे. एक्झामला क्वेश्चन येत असतो. हा स्टॅटिक पोर्शन आहे हायर एज्युकेशनचा. कन्सेप्ट थोडेसे कमी आहेत, स्टॅट जास्त आहे, ते सर्व तुम्ही पाठांतर करून जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रोफेशनल टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन, या पॉईंटवर एक्झामला 100 आणि 202% एक क्वेश्चन येऊ शकतो. व्हॅल्यू एज्युकेशन कन्सेप्ट आहे, कन्सेप्च्युअल पॉईंट आहे, प्रॉपर वेने कन्सेप्ट याच्या क्लिअर करून जा. एक्झामला फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी आहे, पण क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, दरवर्षी नाही पण आलेले आहेत. आणि पॉलिसी गव्हर्नर्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन, यामध्ये चान्सलर, व्हाईस चान्सलर ते कोण असतात, ठीक आहे, त्यांचा कार्यकाळ किती असतो, UGC बद्दल इन्फॉर्मेशन ती प्रॉपर वेने कव्हर करून गेलं पाहिजे. सिंपल. आता हायर एज्युकेशन संदर्भात सांगायचं झालं तर या ठिकाणी जे प्री इंडिपेंडंट आणि पोस्ट इंडिपेंडंट आहे हे पॉईंट प्रॉपर वेने कव्हर करून जा. एक्झामला क्वेश्चन येत असतो. प्रोफेशनल टेक्निकल स्किल बेस्ड एज्युकेशन, यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. ठीक आहे, हे 2-3 पॉईंट आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्यावर एक्झामला क्वेश्चन पाहायला भेटू शकतो तुम्हाला. तर सिलेबसमध्ये जे काही पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट मी ठिकाणी ॲनालाइज केलेले आहेत. कुठल्या पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो आणि क्वेश्चन आलेले आहेत हे तुम्हाला थोडक्यामध्ये कळालं असेल. आता जे पॉईंट मी उच्चारलेलेच नाहीत ते महत्त्वाचेच नाही असा अर्थ घेऊ नका. ठीक आहे, महत्त्वाचं सगळंच आहे, पण टाईम लिमिटेड आहे. मग लिमिटेड टाईममध्ये सर्वच पॉईंट कव्हर करण्यापेक्षा आधी जे पॉईंट मी आता सांगितले आहेत ते कव्हर करा, त्यानंतर टाईम राहिला तर बाकीचे पॉईंट कव्हर करा. सिंपल. ठीक आहे, तर महत्त्वाचे पॉईंट कुठले हे तुम्हाला कळालं असेल. आणि या सर्वच पॉईंटचा तुम्हाला प्रॉपर वेने डिटेल वेने अभ्यास हवा असेल तर आपण नवीन कोर्स सुरू करत आहोत 20 फेब्रुवारीपासून. ठीक आहे, त्या 20 फेब्रुवारीपासून जो आपला पेपर फर्स्टचा कोर्स सुरू होत आहे त्यामध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. तुम्हाला कुठलेही बुक वगैरे रेफर करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, प्रॅक्टिस देखील डेमो पेपरमार्फत आपण कव्हर करून घेणार आहोत त्याच ठिकाणी. म्हणजे पेपर फर्स्ट तुम्ही पूर्णपणे त्या कोर्सवर डिपेंड राहून प्रिपेअर होऊ शकता. तर कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आपला नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज करा. मेसेज करून इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर सेम नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करू शकता. पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा, तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस दिला जाईल. पूर्णपणे पेपर फर्स्ट तुमचा त्या ठिकाणी कव्हर करून घेतला जाईल. अदर कुठलीही स्टडी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे, तर आजचा हा सिलेबस होता तो युनिव्हर्सिटीने ऑफिशियली प्रोव्हाइड केलेला आहे. तो सिलेबस आपण ॲनालाइज केलेला आहे. या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या, 2026चा जो MSCET एक्झाम नेक्स्ट इयरला कंडक्ट होईल त्यामध्ये कदाचित तुम्हाला न्यू सिलेबस पाहायला भेटू शकतो. कारण 2018ला MSCET डिपार्टमेंटने सिलेबस नवीन इंट्रोड्यूस केला होता. त्यानंतर हा सिलेबस जवळपास 2025पर्यंत चालतो आहे. 2020ला NEP आलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्यानुसार अनेक पॉईंट त्यांनी PG आणि UGमध्ये नवीन इंट्रोड्यूस केलेत. सिलेबस सर्व फॅकल्टीचा चेंज झालेला आहे. त्यामुळं MSCET एक्झामचा सिलेबस देखील चेंज होऊ शकतो आणि 100% होणार आहे. कारण कॉलेजमध्ये सिलेबस चेंज झाला आहे, बरोबर ना. NEPनुसार अनेक फॅकल्टीचा सिलेबस चेंज झाला आहे, अनेक टॉपिक नवीन आलेले आहेत, म्हणून सेट एक्झामचा देखील सिलेबस चेंज होणारच आहे आणि तो 2026पर्यंत डेफिनेटली होऊ शकतो. UGCने तसं अनाऊन्स केलेलं आहे. आता फक्त कधी ते सिलेबस डिस्क्लोज करताय याची आपण वाट पाहत आहोत. ठीक आहे, 2026च्या एक्झामला नवीन सिलेबस ॲप्लिकेबल होऊन जाईल. आता ओल्ड सिलेबसनुसार अभ्यास करण्याची ही शेवटची संधी आहे. सिलेबस वेल नोन झालेला आहे म्हणून अभ्यास देखील इझी वेने तुम्ही करू शकता. प्रॉपर वेने स्टडी करा. जे पॉईंट तुम्हाला मी सांगितले ते पॉईंट तुम्हाला पुस्तकात भेटत नसतील तर तुम्ही गुगलवर सर्च करून त्याचा अभ्यास करू शकता.
ठीक आहे. आणि कोर्स लावला तर बाकी काही सर्च करण्याची गरज नाही, कोर्समध्ये तुमचं सर्वच कव्हर होऊन जाईल. कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.